आज मी बाळासाठी एक खूपच पौष्टिक आणि वेट गेनसाठी परफेक्ट अशी रेसिपी बनवली होती। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, याने आपल्या बाळाचं वजन वाढायला मदत होईल, त्याचबरोबर आपलं बाळ छान असं गुटगुटीत दिसायला लागेल। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चला आता याचे सगळे मी फायदे तुम्हाला अगदी शेवटपर्यंत सांगत असते। आणि हो, इथे मी घेतले आहे थोडेसे ओट्स घेतले आहेत, ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। ओट्स त्यामध्ये तुम्ही घी देखील टाकू शकता किंवा असे देखील भाजून घेऊ शकता, पण ओट्स आपल्याला छान असे ब्राऊन होईपर्यंत, एक छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। ओट्स पचायला हलके असतात आणि फायबर भरपूर असतो, बाळाचं पोट भरलेलं राहतं आणि हेल्दी वेट गेनला मदत होते। याने बाळाचं अगदी हेल्दी वेट गेन होतं। आणि इथे आपले ओट्स भाजून झाले की याला आपण मिक्सरला काढून घेऊयात। मिक्सर मग थोडेसे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रूटचं पावडर टाकलं आहे। याचा ऑलरेडी व्हिडिओ आहे ड्रायफ्रूट्स बेबीसाठी कसं बनवायचं, त्याची लिंक मी तुम्हाला खाली देते, ती नक्की तुम्ही पाहू शकता। इथे 1 चमचा मी पावडर घेतला आहे आणि याला छान असं आपण बारीक करून घेऊयात आता। आणि तुमचं 6 महिन्याचा बेबी असेल तुम्ही याला असं शिजून देऊ शकता। याच्यामध्ये तुम्ही याचं पाणी घालू शकता, खजूरचं पाणी वगैरे घालू शकता किंवा केळ देखील ॲड करू शकता। इथे मी अर्ध केळ टाकून घेतला आहे आणि छान याची स्मूथ आपण पेस्ट बनवून घेऊयात। आणि इथे छान याची पेस्ट बनवून झालेली आहे। केळामध्ये नॅचरल शुगर असते, जी बाळाला लगेच एनर्जी देते आणि वजन वाढायला खूप मदत करते केळामुळे। थोडं पाणी टाकून घेतलं आहे, थोडं पॅनमध्ये घी टाकून घेतलं आहे आणि जी पेस्ट केली त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आपण ते ॲड करूयात आणि वरतून पण थोडं पाणी ॲड करूयात आणि अगदी आपल्याला छान असं इथे शिजून घ्यायचं आहे। बदाम, काजू, पिस्ता यामध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि प्रोटीन असतात, जे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आणि वजन वाढीस खूप महत्त्वाचं आहे। 8 महिन्याच्या वरील बाळासाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स पावडर देऊ शकता। जर कमी बाळ असेल, 6-7 महिन्याचं बाळ असेल, तर ड्रायफ्रूटची पावडर तुम्ही इग्नोर करा। आणि ही पेस्ट आपण खूप अशी स्मूथ केली आहे, त्याच्यामुळे बाळाला पचायला खूप सोपी जाते आणि डायजेशन पण खूप चांगलं होतं। वेट गेनसाठी कशी मदत करते ही रेसिपी हाय कॅलरीज प्लस न्यूट्रिशन रिच आहे, म्हणून अंडरवेट किंवा कमी खाणाऱ्या बाळासाठी खूप युजफुल आहे। रेग्युलर दिल्यास बाळाचं वजन खूप हेल्दी पद्धतीने वाढायला मदत होते। आणि हो, याला बाळाला वारंवार आपण गोड नाही देऊ शकत, जसं की गूळ वगैरे। मी 1 वर्षानंतर बाळाला चालू केलं होतं। 6, 7, 8, 10 महिन्याच्या 11 महिन्याच्या बाळापर्यंत तुम्ही अगदी केळ, खजूर वगैरे असंच वापरा। इथे आपल्याला छान शिजून घ्यायची आहे। आणि जर तुमचं 6 महिन्याचं बाळ असेल तर अगदी ओट्स कमी टाका आणि जसं आता व्हिडिओमध्ये अगदी पातळ लिक्विडसारखं आपल्याला 6 महिन्याच्या बाळाला ठेवायचं असतं। बाकी 8 महिन्याच्या पुढील बाळ असेल, जसं व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे दाखवतेच तुम्हाला मी, तसं करू शकता। मी रोज बेबीची रेसिपी अपलोड करत असते, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंटद्वारे कळवा, कारण की त्याशिवाय मला कळत नाही तुम्ही कमेंट केल्याशिवाय माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही। आणि इथे आपली छान अशी पेज बनवून तयार झालेली आहे। व्हिडिओमधले सांगितल्याप्रमाणे फॉलो करा आणि आपल्या बेबीला द्या। आणि पहिल्यांदा देत असाल तर अगदी 1-2 चमचे द्या। 3 डेजचा रूल तुम्हाला माहितीच असेल, तो देखील तुम्ही फॉलो करा नवीन पदार्थ देताना बाळाला। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। चला आपण भेटूयात एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि हो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि बरेच व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत 6 महिन्याच्या बेबीसाठी, अगदी 1 वर्षाच्या बेबीसाठी, ते देखील तुम्ही पाहू शकता। आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। भेटत उद्याच्या व्हिडिओ।